नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? तुम्हाला ब्रेडपासून कोणता पदार्थ खायला जास्त आवडतो? मला तर ह्याचं सँडविच खूप आवडतं. त्यासाठी मी इथे बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून ह्याला उकडायला ठेवून घेत आहे. ह्याला 2 ते 3 शिट्ट्या येईपर्यंत मस्त असे उकडून घ्यायचे आहेत. हे होईल तोपर्यंत आपण हिरव्या चटणीची तयारी करूया, जे की सँडविच सोबत एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे. हे खायला खूप मस्त लागतं. त्यासाठी मी इथे हिरवीगार अशी फ्रेश कोथिंबीर, अद्रक, हिरवी मिरची ह्याला अशा प्रकारे कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे. त्याचबरोबर इथे चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे, थोडीशी साखर टाकून अगदी थोडंसं पाणी टाकून आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं फिरवून घेऊयात. आपली मस्त अशी हिरवीगार चटणी तयार झालेली आहे. चला तर मग आता आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी 1 ते 1.5 चमचा तेलामध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी, बारीक असा चिरलेला कांदा आणि मस्त असं लसूण ठेचून त्यामध्ये टाकून घ्यायचे. हे छान असं लालसर झाल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ, थोडासा गरम मसाला टाकून परत एकदा मिक्स करून घ्यायचे आणि वरतून छान असे हिरवेगार वाटाणे टाकून घ्यायचे आहेत. हे एकदम ऑप्शनल आहेत, पण मला आवडतात म्हणून मी टाकते आहे. आणि त्यामध्ये आपले उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मॅशरच्या सहाय्याने ह्याला छान असं मॅश करून घ्यायचं आहे. आपली भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे. वरतून छान असं कोथिंबीर पसरून घेऊया. तुम्ही पाहू शकता हे एकदम रेडी झालेली आहे. आता आपण सँडविच बनायला घेऊया. त्यासाठी 2 ब्रेडचे स्लायसेस घेत आहे मी. एका ब्रेडवरती आपण आपली बनवलेली भाजी लावून घेऊयात आणि दुसऱ्या ब्रेडवरती छान असं टोमॅटो केचप टाकून आपली बनवलेली तयार केलेली चटणी त्यावरती टाकून घेऊयात अशा प्रकारे. आणि दोन्ही बाजूनी ह्याला छान असं बटर लावून मस्त खरपूस रंग येईपर्यंत ह्याला शेकून घेऊयात. हे खायला जेवढे मस्त लागतात, खूपच छान लागतात. तुम्ही एकदा नक्की करून बघा. अशा प्रकारे दोन्ही बाजूनी बटर लावून ह्याला मस्त असं खरपूस लालसर रंग येईपर्यंत आपण ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि आपलं सँडविच जे आहे ते खाण्यासाठी एकदम रेडी झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. बघताच तोंडात पाणी येण्यासारखा आपला हा सँडविच रेडी झालेला आहे, हो की नाही बरं? तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आणि खायला देखील अप्रतिम लागत आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. ह्याला हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत देखील तुम्ही खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.